मथुरा येथे आज पहाटे यमुना एक्सप्रेसवेवरती मोठा अपघात झाला। आग्रा ते नोएडा जाणाऱ्या रस्त्यावर दाट धुक्यामुळे 8 बस आणि 3 कार एकमेकांना धडकल्या। धडक खूप जोराची होती आणि काही क्षणातच वाहनांना आग लागली। या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण गंभीरपणे जखमी आहेत। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही घटना बलदेव पोलीस स्टेशनच्या हद्दीत खडेहर गावाजवळ माइलस्टोन क्रमांक 127 येथे घडली। माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या। मदत कार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं। मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। बसमधील इतर प्रवाशांसाठी दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की धुकं इतकं दाट होतं की रस्ता दिसत नव्हता, त्यामुळे एका मागोमाग एक वाहनं एकमेकांवर आदळली। काही प्रवासी उडी मारून बाहेर पडले आणि वाचले, पण काही जण आत अडकले आणि आगीत भिजून मृत्युमुखी पडले। जखमींपैकी एक प्रवाशाने सांगितलं की अपघातानंतर लगेचच वाहनांना आग लागली। मथुरेचे जिल्हाधिकारी यांनी अपघाताची माहिती दिली असून मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घेतली आहे। जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी आदेश देण्यात आले असून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे।